उमेदवारी दिली नाही म्हणून एका रात्रीतून पक्ष बदलणे माझ्या रक्तात नाही. मला सुद्धा ठाकरे गटाची ऑफर होती, पण मी ती नाकारली. आपण पक्षास प्रथम प्राधान्य देत असल्याचं मत माजी खासदार A.T. पाटील यांनी व्यक्त केले. ते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी भाजप निवडणूक कार्यालयामध्ये आले होते. यावेळेला माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तशीच स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे आपण नाराज नसल्याचं आणि पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांना काय सांगाल गेल्या 2 ते 3 चल मरे राजाला थांबा रे चल रोल नाना काय सांगाल गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुम्ही दिल्लीला ठाण म्हणून होता अशी चर्चा होती आणि तुम्हाला उमेदवारी मिळेल तुम्ही फिल्डिंग लावत असल्याची पण जोरदार चर्चा होती. नेमकी काय खरी वस्तुस्थिती काय होईल? मान मांडून म्हणतो असं आहे मी भारतीय जनता पार्टीचा मी सुद्धा 10 वर्ष खासदार होतो. माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला मागच्या पंचवर्षीचा तरी 5 वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्या कामात होतो. कुठेतरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला. तिकिटाची मागणी मी पण केलेली होती. की शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उघडणार असतं. नाना उमेदवार बदलाची चर्चा सुरू आहे. त्यास आज तुम्ही बैठक घेतली तशी काही चर्चा झाली आहे का? कारण भाजपचा उमेदवार बदलेला अशी एक तुम्ही चर्चा- नाराज पण होते नाना हे स्मिता वाघांना उमेदवारी मिळाल्यामुळे असं पण बोललं जात आहे. नाही नाराज म्हणजे असं नाराज वगैरे नाही असं काही. शेवटी पक्षाने जी जबाबदारी दिली ती आपल्याला करावी लागते. तिकीट मागितलं होतं, तिकीट द्यायला पाहिजे होतं ही अशी प्रत्येकाची मागणाऱ्याची अपेक्षा असते. ही माझी पण होती, त्यात काही गैर नाही.